नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर उद्या महालक्ष्मीचं उद्यापन आहे आमच्याकडे. तर मी त्यासाठी खूप खास मस्त आता महालक्ष्मीचे वस्त्र बनवणार आहे. जे ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे एक्स्ट्रा त्याच्यापासूनच बनवणार आहे. तर इथे मी टेरेसवर आलेले आहेत, माझे कपडे मशीनमध्ये धुवायला लावलेले आहेत आणि आमची सानिका इथे अभ्यास करत आहे. तिथे चाललं आहे ड्रॉइंग. हे पाहू शकता हळदपाकळी मोगरा खूप मोठा झालेला आहे. आता त्याला सध्या फुलं नाही आहेत, पण मस्त वाढ चाललेली आहे त्याची. तर आधी आपला ब्लाऊज असतो, ब्लाऊज पीसपासून देवीसाठी महालक्ष्मी आईसाठी कशा पद्धतीने आपण वस्त्र तयार करू शकतो हे दाखवते. त्याचबरोबर आज आम्ही जो कलश आहे, नारळ आहे, तो पण सजवणार आहे, महालक्ष्मीचं रूप त्याला देणार आहे. तर तो पण कशा पद्धतीने करायचं ते पण मी तुमच्याशी शेअर करते. तर सध्या इथं ते टेरेसवर आले तर इथे हा पाहू शकता, हा ब्लाऊज आहे, हा माझ्याकडे आहे. तो ब्लाऊज मी कशा पद्धतीने देवीसाठी यूज करणार हे मी तुमच्याशी शेअर करणार. तर प्लीज सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. आणि आज जे आम्ही कलश मस्त सजवणार आहे, म्हणजे देवीचा जो हळद आणि बुक्का असतो त्यानुसार त्या नारळाला आम्ही मस्त डेकोरेशन करणार आहे. याआधी मागच्या वर्षी एकदा मी घटस्थापनेच्या वेळेस तसं केलं होतं. तसंच महालक्ष्मीचं रूप आता करणार आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. तसंच त्याचं मळवट वगैरे भरवणार आणि हळद आणि हे असतं आपलं बुक्का असतो ना ब्लॅक कलरचा, तो वापरणार आहे. आणि उद्याची जी तयारी आहे ती आज सगळी करून ठेवणार, जेणेकरून उद्या सर्वांना उपवास पण असतो आणि खूप धावपळ असते. तर उद्या मी छानशी साडी घालणार आहे. ती नेमकी कोणती घालणार ते पण मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते. ते पाहू शकता आमचं सान्विकाने ड्रॉइंग काढलेलं तो सान्विकाने ते ड्रॉइंग काढलेलं बघा. हे काय नाव आहे ड्रॉइंगचं? हे ड्रॉइंग काढले फन फेअर. द विजिट द फन फेअर म्हणजे काय असतं? यात्रेमध्ये खूप सारे खेळ्स वगैरे असतात ना त्याचं. तर इथे हा जो ब्लाऊज आहे ऑलरेडी त्याला थोडंसं प्रेस केला आहे इसरीने, आता फक्त त्याला सेट करायचं आहे आणि खूप छान उठून दिसणार. देवी यायला तर मी ग्रीन कलरचा ॲक्च्युली घेणार होते, परंतु ग्रीन कलरचं छान दिसत नव्हता उठून, कारण ह्याची बॉर्डर खूप उठून छान दिसते. तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं. तर इथे पाहू शकता हा पीस घेतलेला आहे मी, माझ्या साडीचा आहे, नवीनच आहे, माझ्याकडे डबल होते त्यामुळे मी जास्त असलेले पीस शिवत नाही. तिथे पाहू शकता 4 पदरी घडी घातलेली आहे आणि जी काठीची बाजू आहे त्या साईडने मी शिलाई मशीनने मोठी टीप मारली जेणेकरून पुन्हा आपल्याला यूज करता येईल. तिथे पाहू शकता आपण झाडीच्या जशा मिऱ्या घालतो तशा अगदी छोट्या छोट्या मिऱ्या घालायच्या आहे, कारण आपल्या कलशाला मावेल अशी छोटीशी साडीचं मस्त बनवायची आहे काठाची. तर काठ असे बारीक बारीक मस्त मिऱ्या घालून घेणार आहे आणि काठ खूप छान दिसतो. ऑलरेडी मी हे प्रेस करून एकदा बघितलं होतं की कसं दिसतंय वगैरे, त्यानंतर वाटलं तुमच्याशी पण शेअर करावं. तर मी यूट्यूबला पण बघितलं होतं, खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने देवी आईला साडी घालतात. तर माझ्याकडे तर साडी नाही आणि एवढा मोठा कलश किंवा ती मुकुट वगैरे नाही आहे माझ्याकडे, आणि आमच्या इथे जागा कमी आहे, त्यामुळे मी छोटासा आपला जो कलश असतो त्यावरच देवीचं जो मुखवटा बनवलेला आहे नारळाचं तो बनवणार आहे आज. तर बुक्का आणि हळद वापरून बनवणार. तिथे पाहू शकता अशा पद्धतीने आता हे मिऱ्या घालून झालेले आहे. एकसारखे मी करून घेत आहे, कारण खाली खूप जाड आहे ब्लाऊज, कारण 4 पदर घडी घातल्यामुळे खूप जाड झालेलं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी आता याला मिऱ्या घालून घेतलेल्या आहे. प्रेस करून घ्यायचं असं चांगलं कडक आहे, कारण 4 पदर असल्यामुळे खूप कडक दिसते पाहू शकता. तर आता हे काय करणार आहे मी, येथे वरती एक चिमटा आहे मोठा, आपला कपड्याचा जो चिमटा असतो तो चिमटा यूज करणार आहे आणि पॅक करून ठेवणार आहे. उद्या मला महालक्ष्मी पूजा मांडायची आहे, तोपर्यंत असा मस्त पॅक बसेल. दाब देऊन दोन्ही साईडला टीप मारलीत आपण, जो चिमटा आहे तो चिमटा लावला तरी खूप छान मस्त, आणि इस्त्रीने प्रेस केल्यामुळे खूप छान दिसतं. पाहू शकता आत्ताच किती फुलून दिसत आहे आणि एकदम उठून दिसतो. तर अशा पद्धतीने हा देवी आईसाठी मस्त वस्त्र बनवलेले. तर तुम्हाला हा वस्त्र कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल फर्स्ट टाईम कोणी असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मस्त आपल्याला हे उभं करता छान मिऱ्या वगैरे घातलेल्या आहेत, किती छान मस्त मिऱ्या आल्यात आणि ह्याच्यावर ज्वेलरी घालायला खूप छान वाटतं. तर मस्त मला खूप आवडलं. मी ग्रीन कलरचाच यूज करणार होते, परंतु ग्रीन कलरचा नाही वापरता आला, कारण त्याच्यावर ते उठून दिसत नव्हते, कारण त्याची गोल्डन बॉर्डर होती. पण हा पर्पल कलर आहे तर खूप छान दिसतंय. मस्त देवीला असं उभं केला की नारळाला कडेने मस्त वरती ज्वेलरी वगैरे वापरणार आहे मी, ते छान दिसतंय. तर आजचं हे देवीचं वस्त्र बनवले ते तुम्हाला कसं वाटलं नक्की. चला तर मग आता कलश कसा मी डेकोरेट करणार आहे ते पण तुमच्याशी शेअर करतो. त्यासाठी आम्ही आता हळद आणि बुक्का घेणार आहे आणि थोडंसं पाणी लागणार आहे मस्तपैकी. आणि ऑलरेडी माझ्याकडे मुखवटा वगैरे आहे, देवीचे डोळे वगैरे असतात ते पण आहेत, तर ते वापर करून आम्ही करणार आहे. तर उद्याची जी मार्गशीर्षची पूजा खूप खास असणार आहे आणि हळदी कुंकवासाठी पण सुवासिनीला बोलवणार आहे.
चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू. चला तर आम्ही संध्याकाळच्या टाईमला पूजेचं साहित्य आणण्यासाठी नाकाव इथे चाललेलं. मोठा बाजार असून खूप गर्दी असते. तर सान्विक आणि दक्ष दोघं पण माझ्याबरोबर आलेले आहेत, त्यांना पण पाहायला भेटेल. तर खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत. हे नाही हे ठुशी कितीला आहे? हे मोठे आहे का? ते नाही हे कानातलं नाही ना. याला कोणतं मॅचिंग व्हाईट मध्ये जरा गोल्ड. हां घर दिसले मला ते बघायचं. हे करंडे कितीला आहे दीदी? इकडे बघ, इकडे पप्पाला पिला फटाफट दीदीने पिला बघ पटकनी. हा ठेव. दक्षला संपत नाही दिले आम्ही दाखवतो सानवी. चला आता काय काय आणले दाखव सानिका. हे काय आणले सानवी? त्याला काय म्हणतात? त्याला बुक्का ब्लॅक कलरचा. अजून काय काय आणले दाखव. हे आणलेले आहे काय हे ना त्याच्यात ते काय दक्षे हे अजून तुंबाजी करंडे आणलेले असे. आणि किती आणले? 10 असणार सानू याच्यात. 10 इथं एक आहे सानू. बघ 10 आहे. 10 आहे मोज ना तू. हे 10 आहे. 10 आणलेले ठेवते नंतर. अजून त्या पगार काय काय आणले? चला बघ 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 काय आणले. हे काय देवीसाठी हे आणले पानं आणि फुलं आणलेली आहे. मोत्याचे आणलेले. हां हां थांबायचे. हळूच काय ते हे काय आणले? हे काय पिशी घालून हे आणलेली. हिला म्हणतात चिंच पेटी. चिंच पेटी आहे मस्त दिसते. घालून बघत गायला लावायचे ना ते गायला छान मस्त चिंच पेटी आहे. ही चिंच पेटी आणली आहे. अजून हे घेतलेले हे एक घेतलेले मोठेचे हार घेतले. त्याच्यावर नथ आहे ना. एक नथ घेतलेली हे सेट लागते. टिकल्याची पाकिट अशी ते सगळी काढायचं. ते मुलींना देण्यासाठी सानूच्या फ्रेंडसाठी आम्ही सगळी हे टिकल्याची पाकिट आहे. हां तुला एक देऊ. कमी पडलं तुला भारीच लागेल. असे छोटे छोटे लहान मुलींसाठी कलर मधले 7 आणल्यात आपण. हे 7 सगळ्यांनी चांगले आणलेले आहेत. पा खूप दिवसापासून एक करून सोड ना त्याला जर नको ना ओढून घेते देतच राहील. दक्षला खूप आवडलं. दक्ष तुला पाहिजे? बाप्पाला आणलाय तो. तुला बसायला नाही तो. नाव काय त्याचं वाच. त्या उलटं नाव दिसतं बघ सानवीला. कॅमेरा तुमचं दिसते. फ्रंट कॅमेरा आहे ना. तर या उद्या आमच्या पूजेसाठी व्हिडिओ ठेवा. हो चला तर मी जे काही आणलेलं आहे ज्वेलरी ते नीट दाखवता नाही आली तरी इथे मी दाखवत आहे. कारण दक्षजन सानवीची मध्ये मध्ये चालू होती गडबड. ते आहे चिंचपेटी बोलतात त्याला. ते मस्त मोत्याची आहे आणि खूप छान वाटते. घातल्यावरच खूप उठून दिसते. याआधी माझ्याकडे मोत्याचा सेट आहे पण ते अशा पद्धतीचा नव्हता. तर येणाऱ्या संक्रांतीला तर ब्लॅक कलरची साडी नाही घालता येणार. परंतु दक्षचं बोरणान करणार आहे त्यावेळेस मी नक्कीच घालणार आहे. ग्रे कलरची साडी आहे माझ्याकडे आणि हे मोठं मोत्यांचंच आहे घालायचं. आणि एक नथ आहे मोत्यांची नथ आणलेली आहे. पण ते या सेटवर मला कानातले मोत्यांचे भेटले नाही. माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे घेतलं. आणि मला 150 रुपयालाच हा पूर्ण सेट पडला. चिंचपेटी आणि जे लॉंग आहे ते मोत्यांचा हार तो. आणि त्यात नथ पण घेतली मी. 150 रुपयात हे तिन्ही वस्तू घेतलेल्या आहेत. तो खूप छान आणि खूप मस्त आहे. कारण पुढं मार्केटला आम्ही जास्त पुढे गेलो खूपच रेट वाढले. हे पाहू शकतो. खूप दिवसापासून मला हा पाट पाहायची इच्छा होती. कारण आमच्याकडे पाट नाही आहे. मी जो प्लॅस्टिकचा पाट आहे त्याच्यावरच ठेवायची. तर तो आता लाकडी भेटलेला आहे फायनली मला. आणि नेमका उद्या लक्ष्मीपूजन आहे त्यासाठी भेटलेला आहे.
आणि ते हे सुवासिनीला हळदी कुंकवाला जे येतात त्यांच्यासाठी देण्यासाठी मी हळदी कुंकवाचेच करंडे आणलेले आहे. आणि आमची सान्विकाची इच्छा होती की तिच्या मैत्रिणी सगळ्यांना बोलायचं, तर त्या मैत्रिणीसाठी तिने टिकलं तिच्या चॉईसने आणलेलं आहे टिकल्याची पाकिटं देण्यासाठी. तर मी फक्त बायकांनाच बोलवते हळदी कुंकवासाठी, पण त्यावेळेस सान्विका बोलली माझ्या फ्रेंडला सगळ्यांना बोलवायचे, त्यामुळे तिच्यासाठी इच्छेखातर आणलेलं आहे. तर 7 मुलींसाठी आणलेलं आहे. आणि इथे पाहू शकता सान्विकाला ती नथ खूप आवडली तर ती घालून बघत आहे. प्रेसवाली नथ आहे, तर बघू आता ती घालते का नाही. आत्ता तर घालून बघते, पण नंतर बघू आता घालते नाही उद्या. चला तर इथं तर महालक्ष्मीचा मुकुट मी सजवणार आहे. मस्त डेकोरेशन जे आहे ऑलरेडी डोळे वगैरे ते मी काढून ठेवले त्याचे. इथे हळद घेतलेले आणि बुक्का आहे आणि पाणी घेतलेलं आहे थोडंसं. तर सगळं हे करून आता त्यावर मला इथे पाणी लावलं मी वरच्या साईडला आणि असं अर्धचंद्रकोर पाणी लावलं. आणि त्यावर ही जी हळद आहे ती सगळी अशी पसरून ठेवत आहे चांगली फिट, कारण ओलं आहे पाणी टाकल्यामुळे ओलं होतं. तर मस्त आता ही पसरून लावत आहे. खूप छान रोप येणार आपल्या देवी यायला. तर आजचा व्हिडिओ तर नक्कीच खास असणार आहे. आणि उद्याचं महालक्ष्मीची पूजा आहे मी खूप छान पद्धतीने मांडणार आहे, कारण शेवटचं महालक्ष्मीचं उद्यापनाचं आहे. आणि ते पाहू हा साच्याचं माप घेऊन मी जे आहे मुकोटा देवीचं थोडं त्याचं माप घेऊन मी त्यानुसार मग पाणी वगैरे लावता येतं. खालच्या साईडला आता बुक्का इथे पूर्ण तिचं जे चेहरा आहे फेस आहे तिथे सगळीकडे बुक्का मी लावून घेणार आहे. तर कलर करण्यापेक्षा मी म्हटलं आपलं जे काही आहे ओरिजिनल हळद आणि बुक्का ते लावल्याने खूप छान उठून दिसतं. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी पाणी सगळ्या बाजूने नारळाला खाली लावून घेत आहे. आणि नारळ पाणी लावून झाल्यानंतर मग त्यावर बुक्का आहे तो स्प्रेड करायचा आहे. तर झाले सगळीकडून पाणी मस्त नारळाला हे केलेलं आहे. आणि सान्विका आमची बात आहे, दक्ष पण आहे बाजूला, त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवून मला करावं लागतं ते पाहू शकतो. आणि हा जो बुक्का आहे खूप बारीक आहे, म्हणजे हातातसुद्धा येत नाही, एकदम मऊसूद आहे. हळद तरी थोडी खडबडीत होती, परंतु बुक्का एकदम मऊ आहे खूप. आणि तो भरायलासुद्धा असं वाटते हातात पकडला तरी पकडला नाही असं वाटत होतं. सर्व बाजूने आता हे बुक्का मी लावून घेत आहे. मस्त देवीचं रूप तर छान दिसणार आहे, खूप छान वाटतं. आणि जे मुकुट आहे माझ्याकडे डोळ्यांचा नाक वगैरे तो खूप वर्षापासून माझ्याकडे ठेवलेला आहे. मी महालक्ष्मीच्या वेळेस तोच वापरते. आणि मला काल मुकुट घ्यायचा होता मार्केटमध्ये आजच, परंतु एवढं खास नव्हता आणि प्लॅस्टिकचा होता आणि खूप रेंज पण होती. तर त्यापेक्षा म्हटलं आपण आपलं जो नारळ तर ठेवणारच आहेत महालक्ष्मीच्या पूजेला, तर त्यालाच जर आपण असा मुकुटा बनवला तर खूप छान वाटेल. तर अशा पद्धतीने मी आता मुकुटा बनवत आहेत. ते सगळीकडं चांगला मस्तपैकी हा बुक्का स्प्रेड करणार आहे. जे काही साच आहे आकार मी बनवलेला आहे, माझ्याकडे तो मुकुट आहे त्याच्या साईजनुसार मी बनवत आहे, कारण जेणेकरून तो उठून दिसला पाहिजे. डोळ्यांच्या तिथे पण काळे कडणी करायचं आहे. तर नंतर मी असा जो मुकुट आहे तो धुवून घेणार, कारण त्याच्यावर हळद थोडीशी सांडलेली आहे. तर साईजनुसार ज्याचा शेप आहे त्यानुसार मी हळद वगैरे लावून घेता येते पाहू शकता. तर खूप छान वाटलं मला आता हे करताना. आणि एकदम झाल्यानंतर तर खूप भारी वाटलं, एवढा भारी दिसत आहे मुकुटाना काही सांगायलाच नको. तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला पण कळेल की कशा पद्धतीने खूप छान होतो. आपल्या घरगुती जे आहेत साहित्य त्याच्यापासून आपण मुकुट बनवतो आणि दरवेळेस वेगवेगळे रूप पण करू शकतो. इथे पाहू शकता जो वरती आहे कुंकवाचा डिळा, त्यासाठी मी एक कार्डशीट घेतली, त्याला गोल आकाराचं काढून त्यावर मग पाणी सोडून मग तिथे टिक्का लावलेला आहे कुंकवाचा. अशा पद्धतीने पाहू शकता हे सगळे लावून झालेलं आहे. तर आता मला इथे फक्त न चिकटवायचे देवी यायला. इथे खालच्या साईडला मी जागा ठेवलेली, तिथे थोडंसं स्प्रेड करायचं आणि तिथे नेथे हे करणार आहे. तर सर्व आता चिकटून घ्यायचं आहे साईजनुसार मी पाहिलं. आणि एक आपलं फेविकॉल असतं तेच लावते, कारण यावेळेस ज्यावेळेस स्टार्टिंगला मी साचा आणला त्यावेळेस त्याला गम होता थोडासा. ते पाहू शकता अशा पद्धतीने नथ वगैरे सगळं आपलं लावून झालेलं आहे मस्त. कालच ही मी नथ नवीन आणली, खूप छान भेटली मला मोत्यांची, आणि त्यात घालता येत नाही त्या साच्यात, त्यामुळे मी त्याच्या खाली चिपकवलेली आहे, तिथे चिकटवली आहे पाहू शकता. तर नारळाचं साईज तर एवढी मोठी नाही, पसरट असला तर आणखीन खूप छान बनवता आलं असतं, पण तू आता पहिल्यापासून ठेवलेला आहे त्याच नारळ देवीचं मी मुकुट बनवलं आहे. तर आजचं देवीचं मुकुट पाहू शकता किती सुंदर आणि मस्त दिसत आहे, मळवट भरलेला आहे. तर त्याला तर उद्या मस्त सजवल्यानंतर आणखीन छान, कारण वरती एक मुकुट आहे माझ्याकडं जो आहे तो, आणि ज्वेलरी वगैरे, आणि मी पिसाचा जो माझं देवी आईसाठी बनवलेला आहे वस्त्र त्यावर, आणि त्यावर ज्वेलरी ठुशी वगैरे घातलं तर खूपच छान दिसतं. ऑलरेडी मी ज्वेलरी मागच्या वेळेस आणलेलीच आहे, तर ती ज्वेलरी वापरणार आहे. ते पाहू शकता मुलांचा माझ्या मागं गोंधळ चाललेलाच आहे, मुलं म्हटलं की त्यांचं चाललं. तर इथे पाहू शकता खूप छान सुंदर. ते तुम्हाला हाचा लूक देवी यायचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, खूप छान वाटला. आणि इथे कडनी मी जास्त हे केलं होतं ते पुन्हा नाही छान वाटलं, म्हणून इथे परत बुक्का कडनी लावला आहे. देवीचा पूर्ण चेहरा फेस पूर्ण दिसत आहे, छान उठून दिसत आहे, डोळे तर खूप मनमोहक दिसत आहे. चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.